हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समवागणे, प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, आम्ही दरवर्षाप्रमाणे इथे साहित्य, बॅग्स, पुस्तक, वह्या वाटप करतो। बाकी पुस्तकं असतात ती शासनाकडून येतात। तर गोरगरिबांची शाळा आहे, नवीन विद्यार्थ्यांना बरीच वर्षापासून आणि मी नगरसेवक झाल्यापासून इथं आम्ही या कार्यक्रमामध्ये इथे जेवढे प्रोग्राम्स असतात ते आम्हाला संस्थापक शाळेचे प्रसंगाला ते आम्हाला आवर्जून बोलत असतात। तर इकडे कार्यक्रमामध्ये आम्ही दरवर्षी गोरगरिबांची पटसंख्या ती मराठीची कमी होत चालली, तसं मीरा भाईंदर महापालिकेत सुद्धा शाळेची पटसंख्या कमी होत चालली। कारण आम्ही त्या विरोधी पक्षनेता असताना दौरा केला होता दिल्लीला की शाळेची पटसंख्या कशी वाढली पाहिजे आणि दौऱ्यामध्ये आम्ही बरंचसं तिथे महापौर मी आणि आमचे आयुक्त उपायुक्त साहेब आम्ही दौरा केला। त्याच्यामध्ये ही पटसंख्या मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये कशी वाढली पाहिजे हे याचे प्रयत्न करतो आणि त्यामध्ये इलेक्शनचा हा कार्यकाल आमचा संपला। आणि तसंच मी हे सांगतो की आपल्या सध्या याच्यामध्ये मीरा भाईंदर महापालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत त्यांनी पण लक्ष घातलं पाहिजे की ही संख्या वाढली पाहिजे। कारण आता नगरसेवक नाहीत 3 ते 4 वर्षापासून, तर ते याच्यावर लक्ष घातले पाहिजे। मी एवढंच सांगेन की आम्ही इथे कार्यक्रम लावला, हा बी दरवर्षीचा कार्यक्रम असतो। दरवर्षी कार्यक्रम आम्ही असतो, जी काय मदत आमच्या नगरसेवकांनी होते ते आम्ही करत असतो। प्रामुख्याने या महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आताचे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या सर्व शिलेदारांना हे सूचना केलेली आहे की आपापल्या प्रभागामध्ये, आपापल्या शहरामध्ये, आपापल्या महापालिका क्षेत्रामध्ये ज्या काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, ज्या काही ग्रामपंचायत शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळेत प्रत्येक शाळेला भेट द्या, त्या शाळेची परिस्थिती समजून घ्या आणि मराठी शाळेचं संगोपन, संवर्धन, जतन हे कशा प्रकारे आपल्याला करता येईल मराठी व्यक्ती म्हणून, महाराष्ट्राचे आपण सुपुत्र म्हणून त्याची प्रत्येकाने बांधिलकी निवडा। त्याच बांधिलकीने कौतुक वाटतं माझ्या या विधानसभेतील माझे उपजिल्हा प्रमुख असे माजी पक्ष नेते आदरणीय गणेश पाटील साहेबांचं, माझे मित्र उपशहर प्रमुख आदरणीय प्रशांतजी धोंडे सरांचं की बाबा हे दोन्ही माझे शिवसेनेचे माझे शिलेदार त्यांच्या परीने त्यांच्या प्रभागामध्ये मराठी शाळेला कसे चांगले दिवस आणता येतील हे त्यांच्या पद्धतीने साहित्य वाटप असेल, शाळेला कोणती आवश्यक अशी गरज असेल, गरजू विद्यार्थ्यांच्या फीचा विषय असेल, हे अतिशय सुपूर्द करून त्यांची जी खांद्यावरची जबाबदारी ते निभवतात त्याचंच औचित्य साधून आज या ठिकाणी 30 वर्ष जुनी म्हणजे मराठी शाळेला 30 वर्षाचा इतिहास ज्या आमच्या आदरणीय वसंतदादांमुळे लाभला, त्यांच्या संस्थेतून संकल्पनेतून ही शाळा उभी झाली आणि हे सर्व मान्यवर शिक्षक ही शाळा सांभाळतात, त्या सर्वांचं खरंच कौतुक करण्यासाठी आम्ही ठिकाणी आज आलेलो होतो। आज या औचित्य साधून पहिल्या दिवशी शाळेच्या मुलांना त्यांचं दप्तर वाटप, पुस्तक वाटप, इतर शाळेचे साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे। खरंच खूप सुंदर वाटतं आणि हेही आम्ही शिवसेनेच्या वतीने मीरा भाईंदर शहरात ठरवलेलं आहे। मीरा भाईंदर शहरात जेव्हा मनपाच्या जेवढ्या शाळा असतील, मीरा भाईंदर शहरात जेवढ्या ग्रामपंचायतच्या स्कूल्स असतील, त्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जर त्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कुठेतरी आपलं नाव लौकिक करायचं असेल तर संपूर्ण शिवसेना त्यांचा सर्व जो काही खर्च आहे तो आपल्या खांद्यावरती घेईल आणि त्यांना यथोशक्ती जितकं आम्हाला आमचं योगदान देण्यात येईल ते आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू।
खऱ्या अर्थाने माजी विद्यार्थी म्हणून जी कृतज्ञता आहे, तुम्ही शाळा जिवंत ठेवणे, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही पुढाकार घेतलेला, काय सांगाल? एक माजी विद्यार्थी म्हणून हे माझं परम कर्तव्य आहे की आपल्या शाळेवरती प्रेम करणं, ह्या शिक्षकावरती प्रेम करणं आणि आपल्या ज्या शाळेने जशी आपल्या मातीबरोबर आपण इमान राखतो तसं आपल्या शाळेबरोबर आपलं इमान राखलं पाहिजे. जी होईल यथाशक्ती, जी होईल शक्य होईल तेवढी मदत शाळेला केली पाहिजे. आपण शाळेमुळे आहोत आणि आता वेळ आहे की आपल्यामुळे अगर शाळा पुढे टिकवायची वेळ आली आहे तर आपल्यामुळे उद्या शाळा टिकवण्याची वेळ आली तर नक्कीच आम्ही होईल ती शक्य ती मदत करेन. माझे मित्र आणि मोठे भाऊ धनेश पाटील साहेब यांनी सोबत खांद्याला खांदा लावून उभे असतात. या मराठी शाळेसाठी प्रभाग 4 मध्ये ही शाळा येते. प्रभाग 4 मधील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही स्वतः पेशाने शिक्षक होता, तुमच्या समोर काही विद्यार्थी पण आहेत, आज ते समाजसेवकामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आहेत आणि विद्यार्थी म्हणून मराठी शाळा जपण्यासाठी जे काही ध्येय धोरण हाती घेतात त्याबद्दल आपण काय सांगाल? खरोखर मी प्रथमतः प्रशांत धोंडे साहेब आणि धनेश पाटील साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभारी मानतो. कारण आज खरोखर मांजरेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आज मराठी शाळा ज्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि तिथे कुठेतरी ही दोन व्यक्ती समाजसेवेच्या माध्यमातून मराठी शाळा टिकाव्यात ही त्यांची जी म्हणजे खरोखर मुलांच्या प्रती आणि शाळेच्या प्रती ज्या काही भावना आहेत आणि ते नुसत्या भावना नसून ते प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे दोघे करतायत. खरोखर मी धनेश पाटील साहेब आणि प्रशांत धोंडे साहेब जे ह्या शाळेत स्वतः शिकलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की मी ज्या शाळेत शिकलोय त्या शाळेला माझं काहीतरी देणं आहे, त्या रूपात ते आज मुलांना जिथे जिथे गरज असेल ते वह्या वाटप असो, पुस्तक असो किंवा दप्तर असो या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम करतात. कारण पहिली परिस्थिती बघता खरोखर मुलांना आहे ना शिक्षणासाठी वह्या पुस्तकं मिळायची नाहीयेत आणि त्यामुळे शिक्षण काही गरीब जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकण्याची संधी मिळत नाही. परंतु आज मला वाटतं की जे आपले IPS IAS ऑफिसर जे आहेत नांगरे पाटील, विश्वास नांगरे पाटील साहेब यांनी आपल्या गावामध्ये गणपती उत्सव साजरा केला आणि गणपती उत्सवच्या गणेश उत्सवामध्ये जी वर्गणी येते त्या वर्गणीच्या रूपामधून जी पुस्तकं वह्या जेवढे आपल्याला घेता येतील आणि सहकार्य करता येतील अशा पद्धतीने त्यांनी UPSC MPSCच्या परीक्षा पास केल्या. तर म्हणजे त्यावेळी परिस्थिती नव्हती, पण आज मांजरेकर सरांनी सांगितलं की मी ते स्वतः केलेलं आहे आणि मला जे काही असे गरीब गरजू विद्यार्थी आहेत ज्यांची इच्छाशक्ती असेल तर त्यांना मला ते द्यायचं आहे की ज्या पण शाळेमध्ये एखादी या विद्यार्थी शिकण्याची जर इच्छा असेल तर ते मी फ्री ऑफ कॉस्ट फक्त वसंतदादा साहेबांच्या लेटर वर तुम्ही आणा की मी या शाळेचा विद्यार्थी आहे. तर त्यांनी ते आज या ठिकाणी डिक्लेअर केलं. जसं धनेश पाटील सरांनी 4-5 विद्यार्थ्यांची फी वगैरे म्हणजे जिथे जिथे जी जी गरज असेल ती गरज पूर्ण करण्याचे प्रत्येक कार्य या ठिकाणी प्रत्येक जण करत आहे आणि मी माझ्या या विद्यार्थ्यांना सांगेन आज ना उद्या तुम्ही अशा पद्धतीचं कार्य करा. कारण प्रत्येक विद्यार्थी हा काही ना काही पुढे बनणारच आहे. तर लक्षात ठेवा ज्या ज्या शाळेतून आपण शिकून मोठे होतो तर त्या शाळेला विसरू नका, त्या शिक्षकांना विसरू नका. कारण त्या शाळेतून आपण घडलेलो असतो आणि त्या घडणीमध्ये जर आपलं सहकार्य लाभलं जसं आज हे समाजसेवकच्या रूपामध्ये या ठिकाणी चाललेलं आहे तर अशा गोष्टी आपल्या माध्यमातून घडाव्यात. मी याच ठिकाणी एवढंच तुम्हाला